8 जून प्रदोष शिवलिंगावरील उपाय. काळे तीळ अर्पण. जुन्या आजारांपासून किंवा दुःखातून मुक्तीसाठी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे शनी आणि सूर्य यांच्या नकारात्मक प्रभावापासून आराम मिळतो असे मानले जाते. 5मुखी रुद्राक्ष. जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तिहीन वाटत असेल किंवा आत्मविश्वासाची कमतरता असेल तर रवी प्रदोषच्या दिवशी 5मुखी रुद्राक्ष लाल धाग्यात बांधून गळ्यात धारण करावा. पार्थिव शिवलिंगाची पूजा. जर तुमच्या अडचणी खूप मोठ्या असतील आणि जुनाट असतील तर रवी प्रदोषच्या दिवशी विधिवत पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. त्याची पूजा करावी. त्यानंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे. शिवचालीसा आणि प्रदोष व्रत कथा. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवचालीसाचे पठण करावे आणि प्रदोष व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात. दान धर्म. रवी प्रदोषच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र किंवा गरजू वस्तू दान कराव्यात. यामुळे शुभ फळ मिळते आणि ग्रहदोष कमी होतात. संध्याकाळची पूजा. प्रदोष काळ. प्रदोष काळात सूर्यास्ताच्या सुमारे 45 मिनिटे आधी ते 45 मिनिटे नंतर पुन्हा एकदा भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशाची पूजा करावी. धूप दीप लावून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा आणि तो इतरांनाही वाटावा. शुद्ध पाणी. शक्य असल्यास गंगाजल किंवा गोमूत्र मिसळावे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर शिवलिंगावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हळूहळू जल अर्पण करावे. जलाभिषेक करताना मन शांत ठेवावे आणि भगवान शंकराचे स्मरण करावे. मनाला शांती मिळते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. दुग्धाभिषेक. शुद्ध गाईचे दूध, ते गरम केलेले नसावे. जलाभिषेकानंतर शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आरोग्य चांगले राहते, धन धान्य वाढते आणि घरात सुख समृद्धी येते. बेलपत्र अर्पण. स्वच्छ बेलपत्र, ते फाटलेले किंवा किडलेले नसावे. बेलपत्राच्या 3 पानांचा समूह शिवलिंगावर अर्पण करावा. प्रत्येक पानावर ओम लिहावे. भगवान शिव बेलपत्राने लवकर प्रसन्न होतात. यामुळे सर्व संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. धोत्रा आणि आकड्याची फुले. सामग्री. धोत्र्याची फळे आणि फुले आणि आकड्याची फुले. शिवलिंगावर धोत्रा आणि आकड्याची फुले अर्पण करावीत. भगवान शंकरांना ही फुले प्रिय आहेत. यामुळे शत्रूपासून मुक्ती मिळते आणि यश प्राप्त होते. चंदन लेपन. शुद्ध चंदन. शिवलिंगावर चंदनाचा लेपन लावावा. मन शांत राहते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांती नांदते. रुद्राक्ष माळा अर्पण. रुद्राक्ष माळा. शिवलिंगावर रुद्राक्ष माळा अर्पण करावी आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक शांतता लाभते. नैवेद्य. तांदळाची खीर, फळे, मिठाई. शिवलिंगाला गोड नैवेद्य अर्पण करावा. भगवान शिवांची कृपा प्राप्त होते आणि घरात अन्नपूर्णा वास करते. मंत्र जप. मंत्र. ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र. रवी प्रदोषच्या दिवशी शक्य तितके वेळा या मंत्रांचा जप करावा. रुद्राक्ष माळेवर जप करणे अधिक फलदायी मानले जाते. मानसिक शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्व अडथळे दूर होतात. शिवचालीसाचे पठण. रवी प्रदोषच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करावे. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. वस्त्र परिधान केल्यानंतर विधीनुसार भगवान भोलेनाथांची पूजा करून तसेच कपाळावर पांढरा तिलक लावावा. यासोबतच शिवलिंगावर तीळ, पाणी आणि शमीची पाने अर्पण करावी. या सर्व वस्तू अर्पण केल्यानंतर शिवचालीसाचे पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. त्याच वेळी ते त्यांची दयाळूपणा देखील दाखवतात. पैशाशी संबंधित उपाय. शुभ फळ प्राप्त करण्यासाठी प्रदोष व्रत हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान भोलेनाथांची पूजा करावी. यासोबतच शिवलिंगावर केशर आणि साखर अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका मिळते. यासोबतच भगवान शंकराचा आशीर्वादही आहे. रवी प्रदोषात शिवलिंगावर करण्यासारखे काही सविस्तर उपाय खालीलप्रमाणे.
गंगाजल सर्वप्रथम शिवलिंगाला गंगाजलाने स्नान घालावे, यामुळे मन आणि शरीराची शुद्धी होते. पंचामृत दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाने पंचामृत तयार करून शिवलिंगाला अभिषेक करावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. कच्चे दूध गाईच्या कच्च्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने विद्या प्राप्त होते आणि आरोग्य चांगले राहते. उसाचा रस लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने अभिषेक करणे लाभदायक मानले जाते. मधयुक्त जलाने अभिषेक केल्याने धन संचय वाढतो. सुगंधी अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात. गाईचे शुद्ध तूप गाईच्या दुधापासून बनवलेल्या शुद्ध तुपाने अभिषेक केल्याने वंशवृद्धी होते. मोहरीचे तेल रोग आणि शत्रूचा नाश करण्यासाठी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. बेलपत्र भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. धतुरा अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. भांग देखील शिवलिंगाला अर्पण केला जातो. चंदन शिवलिंगाला चंदन लावून त्रिपुंड काढावे. पिवळ्या चंदनाचा वापर करणे शुभ मानले जाते. अक्षदा म्हणजेच तांदूळ अखंड तांदूळ ते तुटलेले नसलेले पाहिजेत. शिवलिंगावर अर्पण करावे. फुले पांढरी फुले, आक फुले आणि पिवळी फुले विशेषतः रवी प्रदोषला अर्पण करावीत. तुळस, चाफा किंवा केतकीची फुले महादेवाच्या उपासनेत वापरू नयेत. फळे हंगामी फळे अर्पण करावीत. नैवेद्यात जवाचे पीठ, तूप आणि साखर यांचा भोग लावावा. काळे तीळ काही राशींच्या लोकांनी उदाहरणार्थ कुंभराज काळे तीळ अर्पण करणे लाभदायक मानले जाते. पूजा विधी आणि मंत्र ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. प्रदोष काळात सूर्यास्ताच्या सुमारे 1 तास आधी आणि सूर्यास्तानंतर सुमारे 1 तास पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या काळात भगवान शिवलिंगात वास करतात असे मानले जाते. दीप प्रज्वलन दिवा आणि उदबत्ती लावावी. सायंकाळच्या वेळी शिव मंदिरात दिवा लावल्याने अपार धन संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. मंत्र जप ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप कमीत कमी 108 वेळा करावा. महामृत्युंजय मंत्र आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी या मंत्राचा जप करावा. आरती भगवान शंकराची आरती करावी. आणि प्रसाद वितरण पूजा पूर्ण झाल्यावर फळे, मिठाई इत्यादी प्रसाद लोकांमध्ये वाटावा. ब्राह्मणांना भोजन शक्य असल्यास ब्राह्मणांना भोजन देऊन दक्षिणा द्यावीत. बेलपत्रावर मध एका बेलपत्रावर मध लावून ते उजव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करावे आणि आपली मनोकामना मनात बोलावी. हे उपाय सूर्यास्ताच्या वेळी करणे अधिक फलदायी मानले जाते. 16 शृंगार अविवाहित लोकांनी विवाह लवकर होण्यासाठी आणि विवाहित लोकांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी माता पार्वतीला 16 शृंगार अर्पण करावे. तर शंख वापरू नये. महादेवाचा जलाभिषेक करताना चुकूनही शंखाचा वापर करू नये. कमळ किंवा इतर कलश वापरणे योग्य आहे. रोगमुक्ती आणि दीर्घायुष्य रवी प्रदोष व्रत दीर्घायुष्यासाठी आणि रोगमुक्तीसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. सर्व संकटांचा नाश शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. सुख, समृद्धी आणि धन घरात लक्ष्मीचा वास होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच धनसंपत्तीची प्राप्ती होते. यश, वैभव आणि कीर्तीची कधीही कमी नसते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तभ्यम. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.